काही दिवसांआधी मी बेडशीट आणले होते आणि ते बेडशीट स्पेशली मी सोफा कवर बनवण्याकरता आणले होते. तर आज मी सोफा कवर ॲक्च्युली महिने झाले, 2-3 महिने झाले आणले होते आणि हे काम असंच पेंडिंग पडलं होतं. तर आज मी ठरवलं का नाही, आज सोफा कवर कुठल्याही कंडिशनमध्ये मला बनवायचं आहे. त्यामुळे आज मी सोफा कवर शिवणार आहे आणि खूप छान असं घर सजवायचा प्रयत्न करते आहे. जास्त मी घर सजवू शकत नाही, कारण की माझ्या घरात जे माझी पिल्लं आहेत ती काही घर व्यवस्थित ठेवत नाहीत. मी कितीही सजवलं तरी त्याला डिस्ट्रॉय करायला कमी करत नाहीत. त्यामुळे मी फार कमी घराची सजावट करत असते नेहमी. आधी माझं घर खूप सुंदर सजवलेलं असायचं, पण आता असं झालं आहे ना का माझी जे पिल्लं आहेत, काहीही मी केलं सजवलं तर ते आमच्या ॲब्सेन्समध्ये त्याची पूर्ण बँड वाजवून टाकतात आणि जितकी माझी मेहनत असते ती पूर्णपणे वेस्ट करून टाकतात. त्यामुळे मी आता जितकं थोडंफार सजवता येईल घर तितकंच सजवते. सध्या मी माझ्या जुन्या सोफा कवरचं मेजरमेंट घेते. हे जे मस्टर्ड कलरचं जे तुम्हाला चादरसारखं दिसते तर ते मी सोफा कवरच शिवलेलं आहे. तर त्याचंच मेजरमेंट घेऊन आता मी ही दुसरी चादर पण कट केली आहे. ही जी दुसरी चादर दिसते ती चादर नसून एक टेबल क्लॉथ आहे. मी 3 टेबल क्लॉथ मीशोवरून मागवले होते. तर त्यातले जे 2 टेबल क्लॉथ आहेत ते अतिशय मोठे आहेत आणि छानपैकी त्यांचं म्हणजे एक टेबल क्लॉथ जो आहे त्याचे 2 टेबल क्लॉथ बनवता येत आहेत मला डायनिंग टेबलवरती टाकायला. आणि हे जे चादरसारखं दिसतंय हे पण टेबल क्लॉथ आहे आणि हा टेबल क्लॉथ मी टेबल क्लॉथ न यूज करता सोफा कवरच बनवत आहे. माझ्या मोठ्या सोफ्याच्या शेजारी अजून एक छोटा सोफा आहे, त्याच्यासाठी ह्याचा या टेबल क्लॉथचा सोफा कवर म्हणून खूप सुंदर असा उपयोग करता येईल आणि खूप सुंदर दिसतंय ते. ओ नो, चुकून माझ्या हातून हा टेबल क्लॉथ असा जोरात उचलला गेला तर छुटकीला वाटलं मी तिला मारते, तर ती घाबरून निघून पळून गेली. ही माझ्या सोफ्याची पिलोज आहेत. तर त्याला 3 पिलो आहेत, तर मला 3 पिलो कवर शिवावे लागतील. तर आता त्याचंही मेजरमेंट घेते आणि सरळ आता मी सोफा कवर शिवायला बसते. हा पहा तो टेबल क्लॉथ जो मी मागवला होता आणि तो आता डायनिंग टेबलसाठीच मी यूज करणार. पण ह्याचे 2 टेबल क्लॉथ बनतील म्हणजे मला फायदाच झाला ना. खूप छान सुंदर टेबल क्लॉथ आहे हा पण. नमस्कार मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस आणि आज मी सोफ्याचे कवर चेंज करणार आहे. तर थोडंसं डस्टिंग वगैरे करून घेते, थोडी साफसफाई करून घेते घरातली आणि त्यानंतर मग मी सोफ्याचे कवर चेंज करीन. मी माझी घराची कामं आटपेपर्यंत माझ्या मागे जे आमचे पोरं बघता तुम्ही, त्यांची मस्त मस्ती चाललेली असते, हल्लागुल्ला चाललेला असतो. अतिशय मस्तीखोर पोरं आहेत आमची. तर त्यांची मस्ती तुम्ही एन्जॉय करा, मी माझं काम एन्जॉय करते. ॲक्च्युली कालच मी जसे सोफाचं कवर शिवून झाले मी लगेच ते धुवून घेतले आणि सुकट टाकले. ते क्लीन केल्यानंतरच मी कुठली पण वस्तू वापरते. म्हणजे कपडे असू, वापरायचे कपडे असू, आपल्या अंगात घालायचे किंवा कुठलेही कपडे असू, मी नवीन वस्तू नेहमी धुवूनच वापरते. सायंटिफिकली बघायला गेलं तर कुठलेही नवीन कपडे फॅक्टरीमधून घेण्यापासून म्हणजे ते तयार होण्यापर्यंत कितीतरी प्रकारच्या घाणीमध्ये लोळून आलेले असतात. ठीक आहे, तर ते आपल्या स्किनसाठी चांगलं नसतं. नवीन कपडे आपण घालतो, स्टार्च वगैरे असतं, तर ते आपल्या स्किनला रिॲक्ट करू शकतात. आणि स्पिरिच्युअली बघायला गेलं, बिईंग अ टॅरो कार्ड रीडर, मी कुठल्याही प्रकारचे नवीन वस्तू धुतल्याशिवाय वापरत नाही, कारण की त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे एनर्जीज असतात. मग ते चांगल्याही असू शकतात किंवा त्या निगेटिव्ह पण असू शकतात. म्हणजे कोणी जे काय बनवतं आहे तर त्यावेळेला तो काय विचार करत होता पर्सन, तर त्याचे सगळे ते एनर्जीज त्या वस्तूंमध्ये गेलेले असतात. तर बेटर असतं का आपण ते धुवून मिठाच्या पाण्यामध्ये, सर्फच्या पाण्यामध्ये धुवून
मगच ते वापरलेलं जास्त चांगलं असतं. म्हणजे कुठल्याही प्रकारचे सायंटिफिकली कुठल्याही प्रकारचं केमिकल आपल्यावर रिॲक्ट करत नाही आणि स्पिरिच्युअली कुठल्याही प्रकारची एनर्जीज आपल्यावरती रिॲक्ट करत नाही. क्लिनिंग डस्टिंग तर झाली. आता भाज्या वगैरे घेऊन आली होती तर ते सगळे स्वच्छ करून निवडून वगैरे ठेवून देते. म्हणजे मग कसं जेव्हा पण हवे असतात तेव्हा पटकन ते काढून धुवून वापरता येतात. मुळा पण छान असा साफ करून ठेवायचा आहे मला. मुळ्याचे पराठे अतिशय छान असे होतात ते. तर मुळ्याचा जेव्हा पण पराठा बनवीन नक्की व्हिडिओ शूट करीन. माझ्या घरामध्ये कुठलेही बटाटे किंवा कांदे थोडेसे असे खराब झाले असे मला वाटलं किंवा मुळं आली आहेत असं वाटलं तर मी लगेच त्यांना या ह्याच्यामध्ये कुंडीमध्ये लावून टाकते, जेणेकरून मला कांद्याची पात वगैरे आरामात मिळते. आता मुळ्याला अटॅच असलेली जो पानांचा जो भाग असतो तो जस्ट मी पेरून बघते. आला तर आला मुळा, नाही आला तर काही हरकत नाही, फर्टिलायझर बनेल. पण ट्राय करायला काय हरकत नाही ना. या अशा छोट्या छोट्या काही गोष्टी असतात ज्याच्याने आपण व्हेजिटेबल गार्डन किचन गार्डन बनवू शकतो. मी घरातच किचन कंपोस्ट बनवते. म्हणजे जे भाजीचे जे वेस्टेज असते किंवा आपल्या घरात आलेलं पार्सलचे बॉक्सेस असतात जे पुठ्ठ्यांचे, तर ते सगळं काही मी इथे जमा करते आणि त्याचे किचन कंपोस्ट बनवते. अतिशय पॉवरफुल असं ते बनतं. दर 3-4 दिवसांनी मात्र त्याला वर खाली करावं लागतं. मी हा किचन कंपोस्ट बनवते आहे आणि खरोखरच खूप यूजफुल असतं झाडांसाठी. जसं आपण ह्युमन्सना प्रोटीन्स, विटॅमिन्स, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स या सगळ्या गोष्टींची गरज असते, त्याचप्रमाणे झाडांनासुद्धा यांची गरज असते. जसं आपण आहारात आपल्या डाळ, भात, भाजी, चपाती सगळं घेतो आपल्या आहारामध्ये, तसंच झाडांनासुद्धा या सगळ्या गोष्टींची गरज असते, कॅल्शियमची गरज असते. तर हे सगळे फर्टिलायझर्स झाडांमध्ये टाकल्याने झाडांची बऱ्यापैकी ग्रोथ होते. ही गोष्ट वेगळी का माझ्या घरामध्ये मी झाडं लावते आणि आमच्या इथे मोठमोठे उंदीर आहेत जे माझी सगळी झाडं खाऊन जातात. पण तरीसुद्धा मी प्रयत्न करत असते का माझी झाडं सेफ राहावी. आता या किचन कंपोजमध्ये ज्या काही मी मघाची भाज्या साफ केल्या आहेत तर त्याचा जो काही कचरा आहे तो मी ॲड करणार आणि त्याला झाकून फर्टिलायझर बनायला ठेवून देणार. हे पहा, काम करता करता कोण आले आमच्याकडे पाहुणे. मिली मॅडम आल्या आणि नेहमीप्रमाणे भूक लागली आहे, खायला मागत आहेत. सकाळची वेळ आहे, सगळ्यांचा नाश्त्याचा टाईम आहे आणि सगळेजण वाट बघत आहेत का कधी आम्हाला नाश्ता मिळेल. आता मी नाश्ता देते ह्या लोकांना. ब्राउनी, ओ ब्राउनी, चला सगळ्यांनी आपापला नाश्ता केला. आता मी माझ्या पेंडिंग कामाला आता लागते. छानपैकी आता हे सगळ्या भाज्या धुवून घेईन आणि धुवून मग ह्यांना पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून देईन. खूप छान आणि फ्रेश कोथिंबीर आहे. अर्धी कोथिंबीर मी पिशवीमध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवून देईन आणि अर्धी कोथिंबीर आहे त्या कोथिंबीरची मी पेस्ट बनवीन. या सर्व भाज्या जसं कोथिंबीर, पुदिना, मुळा हे सगळं मी एकदम स्वच्छ धुतलेलं आहे. आता या सर्व भाज्या सुकेपर्यंत मी मस्तपैकी आंघोळ वगैरे करून येते आणि मग पुढचं काम करते.
आता पुदिना आणि कोथिंबीर मी वेगवेगळं वाटून घेणार आहे आणि ते एका डब्यात स्टोअर करून ठेवणार आहे, कारण त्या कधी आधेमध्ये सँडविचला किंवा चटणीसाठी वगैरे यूजफुल असतं. ते वेगवेगळंच वाटून ठेवते मी. आणि जे मुळ्याचे पराठे बनवायचे तर त्याकरता मी मुळ्याच्या पानांचा उपयोग चटणी बनवण्यासाठी पण करते आणि थोडंफार भाजी बनवण्यासाठी साईडला स्टोअर करून ठेवून देईन फ्रीजमध्ये. ही बनवून झाली कोथिंबीरची पेस्ट छानपैकी. तर ही मी स्टोअर करून ठेवीन एका कंटेनरमध्ये. मिक्सरमध्ये जे काय कोथिंबीरचे पेस्ट चिकटली आहे त्यात मी थोडंसं पाणी मिक्स करून परत ते मिक्सरमधनं काढून मग ते कोथिंबीरच्या पेस्टमध्ये मिक्स करीन, म्हणजे काही आपलं वेस्ट होत नाही. ही तयार झाली पुदिन्याची पेस्ट. आता ही पण मी छानपैकी कंटेनरमध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. काही मुळ्याच्या पानांची आता मी चटणी बनवणार आहे आणि काही मुळ्याची पानं मी कट करून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवून देईन, जेणेकरून जेव्हा मन करेल तेव्हा त्याची भाजी बनवता येईल इझिली, फटाफट. जसं मी मगाशी सांगितलं होतं का जेव्हा पण मी मुळ्याचे पराठे बनवीन तेव्हा मी व्हिडिओ जरूर करीन. तर सिंपल असे मुळ्याचे पराठे बनवते, कारण की आज खूपच वेळ झालेला आहे मला लंच बनवायला. तर मी खूप फटाफट असे पराठे बनवते आहे. मुळा असा मस्तपैकी किसून घ्यायचा असतो आणि खूप जणांची कंप्लेंट आहे का आम्ही मुळ्याचा पराठा बनवतो त्यावेळेला पराठे बनवताना ते फुटतात. तर का फुटतं? कारण की मुळ्यामध्ये अतिशय मॉइश्चर असतं. तर त्याकरता आपल्याला जेव्हा आपण मुळा किसून घेतो तर त्यात थोडंसं मीठ टाकून ठेवायचं असतं. मीठ टाकून 10 ते 15 मिनटं ठेवायचं आणि त्याच्यानंतर ते जे पाणी सुटतं ते आपण ते पिळून घ्यायचं असतं आणि ते फेकायचं नसतं. ते आपण हे जे पाणी असतं ते पीठ मळताना वापरणार आहोत. काहीही कुठलीही गोष्ट आपण वेस्ट करणार नाही आहोत. काही पुदिन्यांच्या काड्या होत्या त्या मी साईडला करून घेतल्या होत्या. आता त्याचा जो खालचा भाग असतो ना ते पुदिन्याचे पानं काढून टाकायचे आणि तुमच्याकडे एखादी बॉटल असेल तर त्याच्यामध्ये पाणी भरून त्यात ह्या पुदिन्याच्या काड्या ठेवून द्यायच्या आणि दर 1-2 दिवसांनी पाणी बदली करत राहायचं. काही दिवसांनी त्याच्यामध्ये नवीन पानं पण येतात आणि रूट्स पण निर्माण होतात. हे डेकोर म्हणून पण यूज होतं. जेव्हा रूट्स येतात तेव्हा तुम्ही ह्याला मग जमिनीमध्ये पेरून नॅचरल घरचा ऑर्गॅनिक पुदिना तुम्हाला मिळेल. मुळ्याच्या पानाची चटणी बनवण्यासाठी मी घेतलंय थोडेसे मुळ्याची पानं, 3-4 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणीच्या पाकळ्या, थोडीशी पुदिन्याची पेस्ट, थोडीशी कोथिंबीरची पेस्ट. पुदिना आणि कोथिंबीर तुमच्याकडे कुठल्याही कंडिशनमध्ये असेल तो घ्या. माझ्याकडे पेस्ट आहे, मी पेस्ट वापरेन. चवीपुरतं मीठ आणि तिखट. तुमच्या घरात किती खाल्लं जातं ते तुम्हाला तसं त्याप्रमाणे वापरायचं. आणि आता ही चटणी मिक्सरमध्ये मी वाटून घेते. एकीकडे माझं काम चालू आहे, एकीकडे माझी पिल्लं मस्ती करतायत. ओ शिट, मिक्सरमध्ये आलेल्या फॉल्टमुळे मिक्सरचं झाकण ओपन झालं आणि पूर्ण चटणी वरती उडली टाईल्सवरती. आता हे एक काम मला वाढलं, सगळी साफसफाई करावी लागेल. चला करते आता साफसफाई, काय करणार.
फायनली सगळं क्लीन झालं आहे. आता लागते कामाला पुढच्या. चटणी पण तयार झाली आहे. आता ही चटणी मी एका बाउलमध्ये काढून साईडला ठेवून देते. जवळजवळ 20 ते 25 मिनटं झाली आहेत. मुळ्याला आपण मीठ लावून आता त्याला चांगल्या प्रकारे पिळून आपण पिठामध्ये मळायला त्याच्या पाण्याचा उपयोग करणार आहोत. मुळ्याचा किस व्यवस्थित असा पिळून घ्यायचा. थोडं पण मॉइश्चर राहिलं नाही पाहिजे, नाही तर पराठे फुटणार. हे पहा, व्यवस्थित असं मुळ्याचा पूर्ण रस मी काढून घेतला आहे पिठामध्ये. आता हे पूर्ण कोरडं झालं. पीठ मळताना चवीनुसार मीठ ॲड करा. छोटा पाव चमचा ओवा म्हणजे अजवाईन हाताने क्रश करून ॲड करा. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता हळूहळू पाणी ॲड करून पीठ मळून घ्या. पीठ पूर्णपणे मळून झालं आहे. आता थोडंसं त्याला तेल असं लावून ठेवून द्या 15-20 मिनिटासाठी. आता पराठ्याचं स्टफिंग तयार करण्याकरता थोडी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची, 5-6 लसणीच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या थोडं चिरून त्यांना खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं. सॉरी, लाईट गेली असल्या कारणामुळे पूर्ण काळोख दिसतोय, तर लाईटचा प्रॉब्लेम असल्या कारणाने सॉरी. आता मुळ्याच्या किसमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, कुटलेली हिरवी मिरची, लसूण, छोटा पाव चमचा ओवा म्हणजे अजवाईन हाताने क्रश करून ॲड करा. पाव चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा चाट मसाला. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या. स्टफिंग व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता मी पराठे बनवते आहे. चला, लकीली लाईट आली, त्यामुळे आता लाईटीचा काही त्रास होणार नाही. फारच काळोख दिसत होता, त्याबद्दल सॉरी. लाईट गेलेली होती, पण आता लाईट आली तर जरा ब्राईटनेस आला आहे, बरं वाटलं. फायनली पराठे बनवून झाले आहेत. आता आमचा लंच टाईम आहे, तर आता आम्ही लंच करू. खरोखरच खूप टेस्टी झाले होते पराठे आणि चटणी दोन्ही पण. तुम्ही पण बनवा, खा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा का पराठे बनले कसे. सगळ्यांना शुभ संध्याकाळ. दिवाबत्तीची वेळ आहे आणि आता मी दिवाबत्ती करून तुम्हा सर्वांची रीडिंग करायला बसणार आहे. हॅलो, नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप खूपच छान असाल.
हॅपी, हेल्दी, पॉझिटिव्ह असाल. आज मी तुमच्यासाठी रीडिंग करणार आहे. टाईमलेस असणार आहे ती रीडिंग. जेव्हा पण बघाल तेव्हापासून ती तुम्हाला लागू होईल. ठीक आहे. आणि जेंडर स्पेसिफिक नाही आहे. थी था म्हणजे मेल फिमेलवरती मेल फिमेलवरती फोकस न करता एनर्जीजवर फोकस करा. जरुरी नाही आहे का जर मेल बघतोय तर त्याच्यासाठी ही रीडिंग नाही आहे किंवा ती फिमेल बघते तर त्याच्यासाठी ही रीडिंग नाही आहे. तर ही रीडिंग सगळ्यांसाठी आहे. ठीक आहे. तर बघूया काय आहे आजचा तुमचा दिवस, कसा असणार आहे, तुमच्या लाईफमध्ये पुढे काय होणार आहे ते पाहूया. ठीक आहे. प्लीज मला सांगा माझ्या व्ह्यूवर्सच्या लाईफमध्ये आज काय होणार आहे, आज काय सिच्युएशन असणार आहे. ओके. पास्ट काय झालं आहे माझ्या व्ह्यूवर्सच्या लाईफमध्ये, पास्ट सिच्युएशन. ओके. फ्युचर काय आहे. Two of Swords, Five of Wands, Five of Swords आणि Nine of Wandsचे जे एनर्जीज आहेत त्याचे फ्युचर काय आहे, फ्युचरमध्ये काय होईल सिच्युएशन, काय फ्युचरमध्ये सिच्युएशन निर्माण होणार आहे प्लीज सांग फ्युचरमध्ये. ओके ओके. एवढे कार्ड्स तर नाही मी घेणार, प्लीज एवढे कार्ड्स देऊ नका. ओके ओके ओके. अजून काय होणार आहे फ्युचरमध्ये, अजून काय होणार आहे फ्युचरमध्ये. ओके. ओके. तर जे पण माझे व्ह्यूअर्स आहेत जे हे बघतात आहेत त्यांच्यासाठी आला आहे टू ऑफ फोर्ट्स, फाईव्ह ऑफ वॉन्ड्स, फाईव्ह ऑफ फोर्ट्स, नाईन ऑफ वॉन्ड्स, क्वीन ऑफ पेंटिकल्स, एस ऑफ वॉन्ड्स, सेवन ऑफ फोर्ट्स आणि द हँगमॅन. तर आता मी तुम्हाला सांगते तुमच्या लाईफमध्ये खूप काही कॉम्पिटिशन्स तुम्ही फेस करता आहात. मग ते तुमच्या रिलेशनशिपमध्ये पण असू शकतं, तुमच्या बिझनेसमध्ये पण असू शकतं. इथे मला जास्तीत जास्त करिअर रिलेटेड प्रॉब्लेम्स दिसत आहेत, पण जरूर नाही का प्रत्येकजण करिअरसाठीच इथे आहे. हाऊसवाईफ पण असू शकतात. ठीक आहे. तर काही लोकांच्या मॅरिड लाईफमध्ये, काही लोकांच्या लव्ह लाईफमध्ये, काही लोकांच्या करिअरमध्ये, ठीक आहे, काही लोकांच्या रिलेशनशिपमध्ये. रिलेशनशिप म्हणजे जरुरी नाही का हजबंड वाईफ किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, फॅमिली डिस्प्यूट पण असू शकतं. अशा सगळ्या प्रकारचे काही जे पण इथे बघता आहेत त्यांच्याशी रिझोनेट करत असेल ते तुमच्याशी रिझोनेट नाही करत आहे ते सोडून द्या. तर आत्तापर्यंत तुम्ही खूप कन्फ्युज्ड आहात कोणावर विश्वास ठेवायचा, कारण की तुमचा खूप वेळेला विश्वास तोडला आहे लोकांनी. ठीक आहे. तुम्हाला नेहमीच तुम्ही सगळी तयारी केली आहे, तुम्ही सगळं काही केलं. ठीक आहे. काही प्रोजेक्ट जर तुमच्या हातात होतं तर तुम्ही सगळी त्याची तयारी केली, सगळं आणि जेव्हा इम्प्लिमेंट करायचा वेळ आला तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स लेवल लो झाला. का तर तुमच्या आसपास अशी लोकं आहेत जे अतिशय जेलस टाईपची लोकं आहेत, जे तुमची सगळी मेहनतचं क्रेडिट स्वतः घेतात. ठीक आहे. आणि ते ॲक्च्युलीमध्ये तुमच्या जवळची माणसं असू शकतात, कारण की ज्यांच्यावर तुम्ही अतिशय विश्वास ठेवला त्यांनीच तुमचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे आता तुम्ही इतके फेडअप झाले आहात. फेडअप नाही म्हणणार मी, पण तुमचं मन इतकं तुटून गेलं आहे
आणि तुम्हाला आता असं वाटतं का मी एकटं राहावं, बस सगळं सोडून निघून जाऊ, मला आता काहीच नको, मला कोणीच नको, मी कोणावरही विश्वास करणार नाही, कोणालाही ट्रस्ट करणार नाही, अशी तुमची सिच्युएशन सध्याला चालू आहे. तर ही जी सिच्युएशन आहे ती अतिशय म्हणजे तुम्हाला त्रासदायक ठरते आहे, ठीक आहे. पण देव तुम्हाला म्हणतो आहे का तुम्ही आजपर्यंत जितकं काय तुम्ही मेहनत केली आणि तुमच्या मेहनतीचं फळ दुसरा कोणी घेऊन गेला, ठीक आहे. तुम्हाला टॉर्चर केलं गेलं, तुम्हाला अंधारात ठेवलं गेलं, तुम्ही नेहमी कन्फ्यूज राहिले का मी कोणावर विश्वास करू, कारण की तुमच्या जवळच्याच माणसांनी मग तुमचा तो मित्र असू शकतो, तुमचा फॅमिली मेंबर असू शकतो, तुमचा पार्टनर असू शकतो, कुणीही असू शकतो, ज्यांच्यावर तुम्ही अपार डोळे बंद करून विश्वास ठेवला, त्यांनीच तुमचा विश्वासघात केला आहे. तर या विश्वासघातामुळे तुम्ही अतिशय तुटून गेले आहात. तुम्हाला असं वाटतं का बस आता मी कोणावर विश्वास करणार नाही, मला एकटं सोडून द्या, मी आता कोणाच्याही वाटेला जाणार नाही आणि कोणी माझ्याकडे येऊ नका. लिटरली तुम्ही असे हे झाले. तर तुम्हाला देव सांगतोय तुम्ही हिंमत हारू नका. जी तुम्ही मेहनत केली आहे, प्रत्येकाला आपापल्या कर्माची फळं मिळतात आणि जी तुम्ही मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणारच मिळणार. हां, तर हे बघा, जरी माणसाने जर तुम्हाला धोका दिला आहे तर तुम्ही हे विचार करू नका का तुम्हाला सगळं तुमचं व्यर्थ गेलं, ठीक आहे. देव बघतोय ना, देव तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला देणार जरूर, ठीक आहे. तुम्हाला सांगितलं जातं आहे का आता जर का तुमचं माइंड अतिशय वीक झालं आहे किंवा अतिशय अनस्टेबल आहे, तुम्ही कन्फ्यूज्ड आहात, तर तुम्हाला सांगितलं जातं आहे का थोडंसं मेडिटेशन करा, थोडासा स्वतःला वेळ द्या, सेल्फ लव करा, ठीक आहे. काहीच नाही तर थोडंसं स्वतःचं ग्रूमिंग करा, स्वतःचे व्हॉट वी से म्हणजे जर तुम्ही अगदी उदास आहात, तुम्हाला एकटं राहायचं मन करते, काही हरकत नाही. स्वतःवरती टाईम स्पेंड करा, स्वतःबरोबर टाईम स्पेंड करा, थोडंसं मेकअप वगैरे करा, चांगले कपडे घाला, एकटं. तुम्हाला कोणाबरोबर नाही राहायचं नाही, एकटं थोडंसं कुठेतरी फिरून या, ठीक आहे. जितकं तुम्ही सेल्फ लव कराल तितकं तुमच्यासाठी चांगलं, कारण की जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल तेव्हा लोक तुमच्यावरती प्रेम करतील, है ना. तर स्वतःवरती आधी प्रेम करायला शिका, मग लोक हळूहळू तुमच्यावरती प्रेम करतील आणि तुम्हाला हे जे सिच्युएशन फेस करावे लागतात ते हळूहळू तुमच्या लाईफमधून कमी 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 होत जाणार. लाईफ आहे ते, तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये हा दिवस कधी ना कधी येतो, कोणी ना कोणी धोका देतो, हरकत नाही, काही हरकत नाही. कारण की कधी कधी कार्मिक सिच्युएशन्स पण येतात, कार्मिक सायकल पण आपल्या लाईफमध्ये चालू असतं. तर तुम्ही अजिबात हरून जाऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांनी तुम्हाला धोका दिला ह्याचा अर्थ असा नाही का तुम्ही पण तुम्ही त्यांच्यासारखेच वागलात तर तुमच्यात आणि त्यांच्यात काहीच फरक नसणार. तर प्लीज देवावर विश्वास ठेवा, सगळं तुम्ही अचीव कराल. जे काय तुम्ही आजपर्यंत मेहनत केली आहे त्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. देव तुम्हाला नक्की तुमच्या मेहनतीचं फळ देणार आणि देव तुमच्यासाठी बसलाय, ठीक आहे. काहीही सिच्युएशन असू दे पण तुम्हाला हिंमत हारायची नाही आहे, ओके. आणि शांती हवी आहे, मान्य आहे. निघून जा कुठेतरी एकटे, शांतपैकी स्वतःला टाईम द्या. शक्य होईल तर मंदिरात बसा, जप. जर तुम्हाला देवाचं करण्याची आवड असेल तर देवाचं नामस्मरण करा, ठीक आहे. नसेल आवड काही हरकत नाही, मेडिटेशन करा. मेडिटेशन ब्रिंग्स आन्सर, हे नेहमी लक्षात ठेवा. मेडिटेशन अतिशय फलदायी असतं, तुमचं मन शांत करतं, तुमचे जे काही क्वेश्चनचे आन्सर्स असतात ते तुम्हाला देतं मेडिटेशन लगेच. ज्यांना मेडिटेशन करता येत नाही ते म्हणतील मी 2 दिवस मेडिटेशन केलं पण माझं मन अशांत आहे. नाही, मेडिटेशन करताना अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात, येऊ द्यायचे. आपण नाही बोल अरे हा विचार नाही आला पाहिजे, अरे तो विचार नाही आला पाहिजे, असं नाही करायचं. ते जे तुमचे ब्लॉकेजेस आहेत तर ते ब्लॉकेजेस निघून जाऊ दे, किती पण घाणेरडे विचार येऊ दे, ओके. त्यांना बोलायचं ओके या तुम्ही आलात,
मला दाखवलं काय विचार होते ते. आता तुम्ही निघून जा. म्हणजे हा काय करतोय, आपण डस्टबिनमधून हा कचरा बाहेर काढतोय. आपलं माइंड एक डस्टबिन झालं आहे आणि त्या डस्टबिनमधून आपण जेव्हा कचरा बाहेर काढतो तेव्हा आपलं माइंड एकदम फ्रेश होऊन जातो. कपाटामध्ये जर जुने कपडे तुम्ही ठेवून दिले तर तुम्ही जे नवीन कपडे आणाल ते कुठे ठेवाल, है ना? तर आधी जे कपाटातले जुने कपडे आहेत ते आधी बाहेर काढून फेका. मग तुम्हाला नवीन कपड्यांची जागा होईल आणि इतकी स्पेस होईल का तुम्हाला अजून नवीन कपडे घेता येईल, है ना? तसंच आपलं माइंड पण आहे. जितकं तुम्ही तुमचे जे घाणेरडे किंवा निगेटिव्ह थॉट्स आहेत ते जेव्हा तुम्ही काढून टाकाल तेव्हा नवीन विचार, न्यू थॉट्स यायला तिकडे स्टोअर व्हायला जागा मिळेल. त्यामुळे मेडिटेशन करताना अजिबात कंटाळून जाऊ नका. 20 मिनिटाचं मेडिटेशन करा रोज, 21 मिनिटाचं. ठीक आहे, 20 नाही 21 मिनिटाचं मेडिटेशन रोज करा. खूप छान तुम्हाला याचा एक्सपिरियन्स येईल. पहिले 4-5 दिवस तुम्हाला मन लागणार नाही, मान्य आहे. पण 4-5 दिवसानंतर बघा तुम्हाला स्वतःलाच खूप छान वाटेल, जेव्हा पण वेळ मिळेल. मी हे नाही सांगत का तुम्ही सकाळी उठून केलं पाहिजे, ठीक आहे? संध्याकाळी पण तुम्ही करू शकता. फक्त लेट नाईट करू नका. लेट नाईट रिस्की असतं, तर लेट नाईट करू नका. बाकी तुम्ही कधीही करा, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. आणि देवावर विश्वास ठेवा, सगळं व्यवस्थित होईल. तुमच्या लाईफमध्ये जर काही लोकांच्या लाईफमध्ये जर असं काही झालेलं नसेल तर बी केअरफुल. तुमच्या मेहनतीचं श्रेय घ्यायला काही लोक टपलेत, तर ते तुम्हाला अगदी विश्वासात घेऊन तुमचीच मेहनत स्वतःच्या नावावरती प्रेझेंट करतील. म्हणजे प्रेझेंटेशन जे वेळेला करायची हे येईल, प्रोजेक्टचं सगळं काम तुम्ही कराल आणि प्रेझेंटेशन देताना नाव दुसऱ्याचं होईल. तर हे होऊ देऊ नका. थोडंसं बी केअरफुल. इतका पण कोणावरती डोळे बंद करून विश्वास करू नका, कारण विश्वासघाती लोक तुमच्या आसपास फिरत आहेत आणि ज्यांच्याबरोबर हे प्रकार घडले आहेत तर आता त्यांनी या गोष्टीतून लेसन घ्या. सेल्फ लव्ह करा, मेडिटेशन करा, देवावरती विश्वास ठेवा. अजिबात विश्वास तुटू देऊ नका. ठीक आहे. बॉटम ऑफ द डेक. ओके, बॉटम ऑफ द डेक येते आहे. मगाशी पण मी शफल करत असताना टॉवर आलं होतं, पण मी ते भरपूर कार्ड्स निघाले म्हणून मी घेतलं नव्हतं. शेवटी हे टॉवर कार्ड यायचंच होतं. ओके, तर असं पण होणार आहे काही लोकांच्या लाईफमध्ये का हे सगळं जे तुमच्या लाईफमध्ये सिच्युएशन झाली आहे, निर्माण झाली आहे, तर त्या गोष्टींमुळे तुम्ही ज्यांनी तुम्हाला चीट केलं, ठीक आहे, त्याच्याशी तुम्ही पूर्णपणे संबंध तोडून टाकू शकता. ठीक आहे. आणि बेटर आहे का संबंध तोडून टाका, कारण की ही लोक सुधारणार नाहीत. जे लोक एवढा विश्वास तुम्ही डोळे बंद करून करताय आणि ते लोक तुम्हाला डाऊन करताय, तर अशी लोक तुमच्या लाईफमध्ये नसलेलीच बरी. टाटा बाय बाय, राम राम करा त्यांना. ठीक आहे. आणि काही लोकांच्या लाईफमध्ये जर फॅमिली मॅटर काही चाललं आहे तर भांडणं अतिशय मोठ्या प्रमाणात होऊ शकतात, जेणेकरून नाती तुटू शकतात. ठीक आहे. काही लोकांच्या जर मॅरिड लाईफमध्ये काही डिस्प्यूट चाललं आहे तर खूप स्ट्रॉंग लेवलला पॉसिबिलिटीज आहेत डिवोर्सचे. काही जर बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहेत तर खूप स्ट्रॉंग लेवलला पॉसिबिलिटीज आहेत ब्रेकअप होण्याचे. फ्रेंडशिपमध्ये जर काही प्रॉब्लेम्स चालले तर डेफिनेटली फ्रेंडशिप पण कायमची तुटायचे चान्सेस आहेत. काही लोकांनी थोडंसं केअरफुल राहा. टेन्शनमध्ये रोड क्रॉस करताना आजूबाजूला गाड्या येताना बघा, ॲक्सिडेंट्सचे सुद्धा पॉसिबिलिटीज आहेत. ठीक आहे. घरामध्ये कोणी जर आजारी असेल तर बी केअरफुल, त्यांची हेल्थ इश्यूज येण्याचे चान्सेस भरपूर आहेत. ठीक आहे. तर मी तुम्हाला घाबरवत नाही आहे, जे कार्ड्स सांगतात तेच मी तुम्हाला सांगते आहे. ठीक आहे. आणि जेव्हा ज्या लोकांचे लाईफमध्ये ही म्हणजे डिवोर्सची सिच्युएशन किंवा ब्रेकअपची सिच्युएशन किंवा धोका मिळालेला आहे आणि खूप घाणेरडा भांडण झालेलं आहे, ते जर तुमच्या लाईफमधून निघून गेले तर तुमची पुढे जाऊन लाईफमध्ये चांगलं दिवस येतील. ठीक आहे. तुम्ही जे पण
आजपर्यंत केलेलं आहे, कुठल्या प्रोजेक्टवरती काम केलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे ऑलरेडी. तुम्हाला देव तुमच्या मेहनतीचं फळ जरूर देणार. आणि सेकंड थिंग, जर का मॅरिड लाईफ मध्ये काही प्रॉब्लेम्स चालले आहेत, तर काही लोकांचे जर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालू आहेत, तर डेफिनेटली ते बाहेर येतील. पार्टनरला, एकमेकांच्या पार्टनरला, जर हजबंडचं बाहेर अफेअर चालू आहे, तर वाईफला माहिती पडेल का बाबा माझ्या हजबंडचं बाहेर अफेअर चालू आहे, किंवा वाईफचं कुठे अफेअर चालू आहे, तर डेफिनेटली हजबंडला माहिती पडेल. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडमध्ये पण सेम सिच्युएशन होईल. तर बी केअरफुल. केव्हा? ज्यांच्या लाईफमध्ये असं काही नाही आहे, मॅरिड लाईफवाले किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, तर बी केअरफुल. थर्ड पार्टी इन्वॉल्व होण्याचे चान्सेस आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅरिड लाईफमध्ये जरुरी नसतं का थर्ड पार्टीची सिच्युएशन जर निर्माण होते आहे, तर जरुरी नसतं का गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच असू शकतात. त्यांच्या कामामुळे हजबंड जर वाईफला टाईम देत नसेल, तर डेफिनेटली वाईफ भडकणार, भांडणं होणार. तर ती भांडणं इतकी पण टोकाला जाऊ देऊ नका, जेणेकरून तुमचं खूप हायर लेवलला भांडणं होतील आणि ते डिवोर्सपर्यंत प्लीज जाऊ देऊ नका. आधी तुम्ही तुमच्या पार्टनरचं थर्ड पार्टी कोण आहे तुमच्या लाईफमध्ये ती सर्च करा. उगाचच नवऱ्याचं बाहेर अफेअर चाललं आहे हे असं समजू नका. कधी कधी असं होतं का हजबंड कामामुळे वाईफला टाईम देत नाही, किंवा वाईफ कामामुळे हजबंडला टाईम देऊ शकत नाही. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचं पण असंच होतं. किंवा इनलॉजमुळे पण प्रॉब्लेम्स होतात, सासू सासऱ्यांमुळे, नणदेमुळे भरपूर काही प्रॉब्लेम्स होतात. तर इथे जास्तीत जास्त मला इन्व्हॉल्वमेंट दिसते आहे ती ह्याची, आपलं थर्ड पार्टी म्हणजे कोण? हजबंड वाईफच्या मध्ये येणारी थर्ड पार्टी, जसं हजबंडचं अफेअर किंवा वाईफचं अफेअर. ठीक आहे, तर बी केअरफुल. नसेल तर एंटर होणार आहे. ठीक आहे. तर स्वतःचं जे तुमचं मॅरिड लाईफ आहे ते जपणं हे तुमचं काम आहे. ठीक आहे. स्वतःच्या मॅरिड लाईफला स्वतः जपा. जर आई वडील आहेत आणि मुलांमध्ये भांडणं चालली आहेत, तर बी केअरफुल. तुमचे खूप टोकाला भांडणं जाऊ देऊ नका, नाहीतर कायमचं नातं तुटू शकतं. सेकंड थिंग, काही लोकांचे इथे ॲक्सिडेंट होण्याचे पण योग दिसत आहेत, तर प्लीज बी केअरफुल. ॲक्सिडेंट होतील अशा जागी जाऊ नका. रॅश ड्रायव्हिंग करू नका. रोड क्रॉस करताना बी केअरफुल. स्टेशनवरनं येताना बी केअरफुल. ट्रेनमधून उतरताना बी केअरफुल. बिल्डिंगच्या पायऱ्या वगैरे उतरताना बी केअरफुल. ठीक आहे. आणि ओव्हरऑल हे जे काही सिच्युएशन चालू आहेत त्याच्यातून तुम्हाला देवच बाहेर काढेल आणि मेडिटेशन बाहेर काढेल, देव बाहेर काढेल. देव तुम्हाला तुमच्या केलेल्या मेहनतीचं फळ जरूर देणार. तुम्हाला विक्ट्री मिळेल, पण थोडा वेळ लागेल. ओके. तुम्हाला सांगितलं जातं आहे का हे जे सिच्युएशन निर्माण होत आहेत ह्याच्यापासून थोडंसं वाचण्याकरता तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. जमत असेल तर करा, नसेल तर तुमची मर्जी. पण नक्की कुत्र्यांना खाऊ पिऊ घाला. एखादी चपाती कुत्र्याला खाऊ घाला. भीती वाटत असेल तर अशी बिस्किट किंवा चपाती अशी टाका आणि लांब जाऊन त्यांना बोलवा. ठीक आहे. त्यांना थोडंसं पाणी पाजा, दूध पाजा, बिस्किट किंवा चपाती द्या, जे काय तुम्ही देऊ शकता. कुत्र्यांना खाऊ पिऊ घाला. ठीक आहे. जितकं कुत्र्यांसाठी कराल तितकं चांगलं. मेडिटेशन नक्की करा. ठीक आहे. तर मित्रांनो, जी काय सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये निर्माण झालेली आहे त्याच्यात तुम्ही घाबरून जाऊ नका, अविश्वास करू नका. विश्वासही अशा माणसांवरती करा जे विश्वासाच्या लायकीचे असतील, कारण की तुम्ही इतके जवळचे माणसं आहेत तुमच्या आसपास जे तुमचा विश्वासघात करतील. तर बी केअरफुल. डोळे उघडे ठेवा, मागचे पुढचे डोळे उघडे ठेवा. तुमचं इंट्युइशन पॉवर काय म्हणताय त्याच्यावरती सुद्धा, कारण की आपला एक सिक्स्थ सेन्स असतो, तो तुम्हाला सांगत असतो का ही गोष्ट, भले आपल्या जवळच्या माणसांनीही का सांगितलेलं नसू दे, का ही गोष्ट बाबा बरोबर नाही आहे,
ही गोष्ट तू करायला जाऊ नको. अगदी स्ट्रॉंग फिलिंग जेव्हा येईल ना, तेव्हा ही गोष्ट मी सांगते. का त्या माणसावर विश्वास करण्याआधी 10 वेळा त्या गोष्टीचा पूर्णपणे तुम्ही अभ्यास करा आणि त्याच्यानंतरच विश्वास करा. दुसरी गोष्ट म्हणजे ही जी सिच्युएशन निर्माण होणार आहे, ती सिच्युएशन जर निर्माण तुमच्या लाईफमध्ये स्मॉल लेवलला आहे बघा, जे व्हायचं ते होणारच डेफिनेटली. ते देवानी लिखित आहे, ते दिलेलंच आहे, ते तुम्हाला भोगावंच लागेल. कारण की तो जो पार्ट असतो तो आपला कर्मांचा पार्ट असतो, त्याची आपल्याला शिक्षा भोगावी लागते. पण हां, ती स्मॉल लेवलला होऊ दे म्हणून तुम्हाला मी तुमच्या सिच्युएशनप्रमाणे तुम्हाला मी एक थोडंसं उपाय देते. ते उपाय करा. फर्स्ट तुम्ही 21 मिनिट्ससाठी मेडिटेशन करा. स्वतःशी जुडा. स्वतःला विचारा का मी काय करते किंवा मी काय करतोय. ठीक आहे. देवाशी जुडा. देवाला प्रश्न विचारा, रागवून नाही, पण अतिशय काम अँड क्वाइटली मनातल्या मनात, का माझ्याबरोबर हे जे घडलंय हे का घडलंय, हे कशासाठी घडलंय. कधी कधी असं होतं ना का आपण जे मागच्या जन्मात कर्म केलेले असतात ते या जन्मात आपल्याला त्याचे फळं भोगावे लागतातच. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. तर त्यामुळे तुम्हाला आणि सत्य आहे जे काय मी सांगितलं, हा तुमचा कुठे ना कुठेतरी कार्मिक सायकल चालू असेल, त्यामुळेच हे झालं. कारण की रीडिंगच्या दरम्यान कुठलीही गोष्ट आमच्याबरोबर घडते तर ती कुठे ना कुठेतरी मॅटर करते. आता ही शिंक येणं हे सुद्धा कुठे ना कुठेतरी मॅटर करते. दॅट मीन्स कर्माचे भाग जर मी बोलली आहे तर नक्की काहीतरी कोणाची तरी कार्मिक रिलेशनशिप, कार्मिक सायकल, कार्मिक पीपल बरोबर त्यांचं काही ना काही चालू आहे. तर ही कार्मिक सायकल आता तुमची कुठे ना कुठेतरी एंड होणार आहे, पण ती खूप हायर लेवलला सगळं संपवून एंड होणार. कळलं. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला मेडिटेशन तर करायचंच आहे, त्याच्या व्यतिरिक्त जितकं होऊ शकेल तुम्ही प्राण्यांची सेवा करा. कुत्र्यांना खाऊ पिऊ घाला. ठीक आहे. कुत्र्यांची नक्की सेवा करा. तुम्ही या सिच्युएशनमधून खूप लवकर बाहेर याल आणि खूप स्मॉल लेवलला तुमच्याबरोबर हे होईल, नाही तर हे मोठं नुकसान होणं निश्चित आहे. ठीक आहे. अजून बघूया. येस, तुम्हाला विक्ट्री मिळणार नक्की. तुम्ही जे काय आत्तापर्यंत सोसलं आहे ते सगळं तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मिळणार. पण त्याच्या आधी तुम्हाला थोडंसं प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आणि तुम्हाला सांगितलं जातं आहे का ड्रिंक वगैरे जास्त करू नका. तुम्ही या पिरियडमध्ये ड्रिंक वगैरे पण करायला सुरू करा. तर ड्रिंक वगैरे करू नका. ॲक्शन घ्याल तुम्ही, क्विक ॲक्शन असणार तुमचे. काहीही म्हणजे असे सिच्युएशन्स येतील का तुम्हाला पटापट निर्णय घ्यावे लागतील आणि तुम्ही ते घ्याल आणि ते प्रॉपर निर्णय असतील. ठीक आहे. तुम्हाला फर्मली उभं राहावं लागेल. तुम्ही हा विचार नाही करायला पाहिजे का जे काय मी करते आहे ते माझ्या जवळच्या माणसाबरोबर करते आहे किंवा करतो आहे तर हे त्यांना, कारण तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला पण त्यांनी काय केलं, तुमचा विश्वास तोडला. मग बेटर आहे का त्यांना तुमच्या लाईफमधून काढून टाका. ठीक आहे. आणि ज्यांचं लग्नाचा सिच्युएशन आहे ते त्यांनी बघून घ्या. थर्ड पार्टी जर इन्व्हॉल्व असेल तर डेफिनेटली येस, यू शुड मूव्ह ऑन. ठीक आहे. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडशी जर काही प्रॉब्लेम्स चालले आहेत, डिस्प्यूट झालं आहे, ब्रेकअप झालेलं आहे, तर प्लीज हे ब्रेकअप परत तुमचं जुळणार नाही. ठीक आहे. कारण की त्या पर्सनच्या लाईफमध्ये थर्ड पार्टी आहे, त्यामुळे बी केअरफुल. बाकीचं तर करिअरची गोष्ट करू तर काही लोकांचे जे हे कलिग्ज आहेत, ठीक आहे, जे तुम्हाला कॉम्पिटिशन देत आहेत, जेलस टाईपचे लोक आहेत, त्यांच्यामुळे तुम्ही खूप फेडअप झालेले आहेत. तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला खूप काही त्यांच्यामुळे सोसावं लागतं आहे. तर होऊ शकतं तुम्ही जॉब सोडू शकता किंवा तुमची जॉब जाऊ शकते. पण हे जॉब गेल्यानंतर तुम्हाला खूप चांगल्या जागी जॉब मिळेल.
तुम्ही असं पण असू शकतं का तुमचं ट्रान्सफर होईल किंवा तुम्ही ट्रान्सफर घ्याल किंवा तुम्ही दुसरी जॉब घ्याल, पण ती तुम्ही जिकडे राहताय त्या सिटीमध्ये नसून दुसरीकडे, दुसऱ्या स्टेटमध्ये, दुसऱ्या सिटीमध्ये. हो, खूप स्ट्रॉंग शक्यता आहे आउट ऑफ इंडियाचा पण तुम्हाला जॉब येईल. ठीक आहे. तर म्हणजे एक सिच्युएशन कंप्लीट होऊन त्याच्यातून तुम्ही बाहेर निघाल. ठीक आहे. आणि तुमचे चांगला टाईम सुरू होईल. तर देवावरती विश्वास ठेवा. मी जे काय सांगितलं आहे ते करा. डेफिनेटली तुमचं सगळं व्यवस्थित होईल. जर का तुम्हाला ही रीडिंग आवडली असेल, जर का माझे हे प्रयत्न तुम्हाला आवडले असतील, तर प्लीज 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 डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. मी मन्नू. आणि ऑल द बेस्ट. तुटून जाऊ नका. कुत्र्यांची सेवा करा. येस, सांगितलं जातं आहे, कुत्र्यांची सेवा करा. तुम्हाला विक्ट्री जरूर मिळेल. मेडिटेशन करा. तुमचं मन शांत होईल. तुम्ही व्यवस्थित निर्णय घेऊ शकाल. प्रॉपरली निर्णय घ्याल आणि पुढे व्हाल. ठीक आहे. सो थँक्यू. लव यू ऑल. बाय. परत भेटूया आपण माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू मी मन्नू.